ह्या वयानंतरचा आहार पोट भरायला नाही तर शरीर सांभाळायला घ्यायचा. इथे मी नियमांची यादी देत नाहीये कारण मी त्यातली एक्सपर्ट नाही, पण तरीसुद्धा एक जनरल काय खावं काय टाळावं ह्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. त्यामुळे आता शरीराला कमी पण पौष्टिक खाणं पाहिजे. आयुष्यभर चालवलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी अचानक 40 नंतर 50 नंतर बदलणं शक्य नसतं, पण आहे त्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल आपण नक्कीच करू शकतो. आपण पुढे आयुष्यभर फॉलो करू शकतो असेच नियम बनवा आणि एका वेळी एकच छोटी सवय बदला. ती सवय लागली, आपल्या रुटीनमध्ये आली की मगच दुसरी गोष्ट ॲड करा. अजून एक गोष्ट म्हणजे भूक आणि सवय ह्यामध्ये फरक ओळखायला शिकलं पाहिजे. खूप वेळेला आपल्याला खायचं नसतं, पण समोर आलं म्हणून किंवा त्यावेळेला खाण्याची सवय असते म्हणून खाल्लं जातं. त्यामुळे आता खाण्याआधी थोडा विचार करायला हरकत नाही. जेवण खूप जड नसावं, आधीपेक्षा थोडं लवकर करा, कारण पोटाला आता रात्री विश्रांती पाहिजे असते. ह्या वयात डाएट नाही करायचं, पण आपल्या मनाशीच एक समजूत असली पाहिजे की काय खाल्ल्यावर मला हलकं वाटतं, काय खाल्ल्यावर जड वाटतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवणं हाच आपला सगळ्यात मोठा डाएट प्लॅन असणार आहे. आणि पाण्याबद्दल तर सांगायला नकोच. तहान लागायच्या आधीच पाणी पिण्याची सवय हळूहळू लावा, कारण तहान आपल्याला उशिरा लागते पण शरीर आधीच कोरडं झालेलं असतं. आपल्या आहारामध्ये आपण पॉझिटिव्ह बदल केला ना की स्वभावात सुद्धा होतो. चिडचिड कमी होते, थकवा कमी होतो आणि मन जरा स्थिर राहतं. आहारात बदल करणं म्हणजे स्वतःला शिक्षा करणं नाही, तर तो स्वतःच्या शरीराला दिलेला आदर आहे. 50 नंतर आनंदी, निरोगी आणि आत्मविश्वासाने राहायचं असेल तर शरीराशी भांडायचं नाही, त्याच्याशी बोलायला शिकायचं. हे सगळं एका दिवसात जमणार नाही, पण हळूहळू शांतपणे आपल्या गतीने करत राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आहारात किंवा व्यायामात कोणताही बदल करायच्या आधी किंवा फार मोठा बदल करायच्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. चौथी गोष्ट आहे आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास. 50 नंतर अर्थातच आपल्या दिसण्यात बदल होतात. कुणाचं वजन वाढतं तर कुणाचं अगदीच कमी होतं. चेहऱ्याची चमक कमी होते, केस विरळ होतात. तरुण वयातली जी आकर्षकता असते ती थोडी तरी कमी होते. जे कपडे पूर्वी छान दिसायचे ते घातल्यावर आता आपल्याला तितकं छान नाही वाटत आणि ह्याचा परिणाम आपल्या मनातल्या आत्मविश्वासावर नक्कीच होतो. 50 आली म्हणून सतत तेच फिके फिके रंग, कम्फर्टच्या नावाखाली लूज कपडे वापरण्याची गरज नाही. नीटनेटका राहा, केस विंचरलेले छान स्वच्छ कपडे, चेहऱ्यावर प्रसन्न भाव. ह्याच्यामुळे काय होतं, समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन तर बदलतोच, पण आपल्याला स्वतःला खूप फ्रेश वाटतं. कम्फर्टेबल राहणं म्हणजे गबाळं राहणं नाही. तुम्हाला साड्या आवडतात तर त्या नेसा, ड्रेस आवडतो तर ते वापरा. ज्यात तुम्हाला मोकळं वाटेल, श्वास घेता येईल पण आत्मविश्वासाने सुद्धा वावरता येईल असे कपडे वापरा.